हाय मैत्रिणींनो, नमस्कार। आज बघा, आज ना मी सुदाम लाडू बनवणार आहे। आज श्रीकृष्ण जन्म आहे ना, श्रीकृष्ण जन्माच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मी आज सुदाम लाडू बनवणार आहे, ते तुम्ही लाडूची रेसिपी बघत राहा। हे बघा गाईज, 1 वाटी पोहे घेतलेत आणि अर्धी वाटी गूळ घेतला। तुम्हाला जसं गूळ पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। आणि हे दूध घेतलंय मी गरम करून। हे दूध घेते मी नॉर्मली गरम केले। हे बघा, हे 1 वाटी दूध घेतले। आता काय करायचं, हे पोहे आहेत ना, हे पोहे ना आपण दुधात भिजत ठेवायचे। हे पोहे आहेत, हे काळं काहीतरी आहे ते काढ। हे बघा, हे पोहे आहेत ना, ते आपण ना, हे दूध मी नॉर्मल घेतलं या, थोडंसं गरम करून घेतलं। आणि हे पोहे ना जेवढे भिजतील ना तेवढे असे दुधात भिजवून ठेवायचे। हे बघा, जेवढे भिजतील ना तेवढे असे आपण पोह्याला कसे थोडंसं पाणी लावून भिजवतो, तसं हे थोडंसं असं पाणी करून, सॉरी दुधामध्ये एक 5 मिनिटं हे असे दुधामध्ये फोडून ठेवायचे। तर हे बघा, गूळ असा पूर्ण मी बारीक करून घेते। हा वितळवणार वगैरे नाही। आणि ही थोडीशी वेलची पूड घेतली, याच्यात आहे, मी टाकील नंतर। आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घेते, कारण हा भाजून सकाळीच मी भाजून ठेवलेला, हा थोडासा घेईन मी यातला। आणि हो मैत्रिणींनो, माझे 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे। हे झालं तुमच्यामुळे। असंच तुम्ही माझ्या रेसिपीला काय बोलतात, रेसिपी बघत जावा आणि सबस्क्राईब करत राहा, लाईक करा। तर माझे सबस्क्राईब तुमच्यामुळे पूर्ण झालेलं आहे 1000। बघा, असं मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं। पोहे मी ठेवलेले आहेत भिजत दुधामध्ये। हा आपला सुदामाचे लाडू येतात, सुदाम लाडू। हे बघा, मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकते। थोडासा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर नका टाका। आपण याच्यात काजू बदाम पण टाकू शकतो, पण त्या टायमाला काजू बदाम कुठे होते। सुदाम तर असेच पोहे याच्यात मुठीत घ्यायचं आणि असंच खायचा। त्यामुळे आता आपण काजू बदाम वगैरे काही टाकणार नाही। मी साधे शेंगदाणे टाकलेले आणि बघा, वेलची पूड थोडीशी वेलची पूड टाकते। एवढं दुधात भिजवलेले पोहे असे सुकमुंडेच झाले पाहिजेत, एकदम पातळ नाही झाले पाहिजे। आणि हा गूळ टाकते। गूळ बघते एवढा तर लागेल की नाही माहिती नाही, पण जास्त गोड नको आहे, एवढ्या ह्याच्यातच बास होईल। एवढा अर्धी वाटी गूळ घेतलेला त्यातला सुद्धा मी ठेवून देते। हे पूर्ण असं मस्त ना मिक्स करून घ्यायचं। हा गूळ ना पूर्ण पोह्याला लागला पाहिजे, आपल्याला गूळ वगैरे वितळवायचा नाही। असं हा गूळ मस्त पूर्ण पोह्याला, मी थोडासा त्यातला गूळ बघा, थोडासा गूळ मी ठेवलेला आहे, कारण भरपूर गोड होतील म्हणून एवढा गूळ मी ठेवून दिलेला। जास्त गोड नको, नाही तर सुदामला हे होईल ना, डायबिटीस, जास्त गोड खाल्ला तर, म्हणून आपल्याला जास्त गोड नाही करायचं। असं सगळं पूर्ण ना गूळ ह्याला मस्त असं ना लावून घ्यायचं। आणि तर मी 1 चमचा घी टाकते। हा घी मी त्या दिवशी घरीच बनवलेला आहे बघा। हा 1 चमचा याच्यात मी घी टाकते।
मी घी त्या दिवशी मलाई जमा करून घरीच बनवलेलं आहे. असे मस्त एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला जर याच्यात ड्रायफ्रूट टाकायचे तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकले ड्रायफ्रूट, कारण कसे त्यावेळेस आपल्या सुदामच्या जमान्यात ड्रायफ्रुट्स कुठे होते, म्हणून मी ड्रायफ्रुट्स नाही टाकले, तर शेंगदाण्याचं कूट टाकले. असं मस्त एकजीव करून घ्यायचं. हे बघा गाईज, सुदाम वडे रेडी होतात. असे मग ना असे वळून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला जेवढे लहान मोठे ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता. काय नाही, 5-10 मिनिटाचं काम आहे, पटकन होतात. हे बघा सुदाम वडे, नाही भाजायला लागलं नाही, काय नाही, फक्त नॉर्मली थोडंसं दूध मी गरम करून घेतलं आणि गूळ वगैरे असाच टाकला. त्याचं पाक वगैरे काहीच बनवलं नाही. आहे की नाही छान लगेच रेसिपी होणारी. आज श्रीकृष्ण जन्म आहे, म्हणून चला म्हटलं आज काहीतरी नवीन रेसिपी बनवूया, म्हणून हे सुचलं मला आणि मी बनवलं. तर याचे किती आता होतील, काय होतील ते लाडू तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, लहान मोठे. आज लास्ट सोमवार आहे गाईज. आज उपास आहे. सकाळी खिचडी बनवलेली, तर संध्याकाळी जेवण होणार. एक टाइम उपास आमचा, संध्याकाळी जेवण. तर म्हटलं आता हे नैवेद्याला आपले लाडू बनवूया, सुदाम लाडू, म्हणून मी हे लाडू बनवले. पटकन होतात काहीच, ह्याला काही टाइम नाही लागत. फक्त नॉर्मली दूधमध्ये थोडे पोहे पण 5 ते 7 मिनिटं भिजत ठेवायचे, लगेच रेडी लाडू. खायला पण छान, जास्त गोड सुद्धा नाही. तुम्हाला जर याच्यात साखर टाकायची असेल तर साखर सुद्धा टाकू शकता, पण ती बारीक मिक्सरला वाटून टाकावी लागेल. तर हे लाडू रेडी आहेत. आहे की नाही साधी आणि सोपी रेसिपी सुदाम लाडू. तर हे बघा गाईज, हे बघा लाडू, सुदाम लाडू रेडी झालेले आहेत. बघा 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 किती छान झालेत बघा, मस्त आहे की नाही. लगेच झटपट रेसिपी. हे बघा गाईज, हे श्रीकृष्णासाठी दही. सुदामाला लाडू केले, मग श्रीकृष्णाला पण पाहिजे ना काहीतरी, म्हणून हे दही. आणि सुदामासाठी हे सुदाम लाडू. बघा दोघांसाठीही मी बनवलेलं आहे.